आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र भूषण माझ्या बरोबर आहे. भूषण, मला यातली 3 टोकन्स काढून दे पटकन. 1 हातात द्यायचं, 2 आणि 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. बघूयात कोण आहे 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत सुपर मार्केट राऊंड. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 69. अभिनंदन. आणि आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 81. या आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 82. हे आहेत आपले 3 नवे स्पर्धक जे खेळणार आहेत दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. खरेदीला सुरुवात करणार आहेत आपले स्पर्धक, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? तन्वी सुधीर मोरे. तन्वी, काय करतेस तू? मी आता 12वीला आहे. 12वीला आहे. कुठला विषय? कॉमर्स. कॉमर्सला आहेस. बर, मला सांग घरी कोण कोण असतं? मम्मी पप्पा आजी आजोबा आणि भाऊ. म्हणजे सगळी फॅमिली एकत्र आहे. बर, मला सांग सगळ्यात घरात आवडती व्यक्ती कोण तुझी? मम्मी पप्पा. आणि आजी आजोबा आहेत ना दोघं. खूप सगळ्यात आवडतात. बर, भाऊ मोठा आहे की लहान आहे तुझा? लहान आहे. मग लहान भाऊ दंगा करतो नाही, का? तो क्लास मध्ये असतो. पण सारखा तर नसेल ना? मग ज्यावेळेस येईल त्यावेळेस? तो जेव्हा क्लासला असतो तेव्हा मी घरी असते आणि मी क्लास मध्ये असते तेव्हा तो घरी असतो. बर, मग मला सांग की तू खरेदीला आई बरोबर जातेस की नाहीस बाहेर? हो. बघूयात आज तू कशी खरेदी करतेस ते. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सुषमा विनायक भिडे. आणि तुम्ही काय करता? मी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका आहे. क्या बात आहे. म्हणजे सगळ्यांना दरडावून झालेलं आहे आता. मग आता घरी नातू वगैरे आहेत की नाही? हो, नातवंड आहेत. केवढी आहेत? नाही, एकच आहे नात मला. एकच नात आहे. 12-13 वर्षाची आहे. बर, मग तिचा सगळा शाळेचा अभ्यास तुम्हीच घेत असाल? नाही, आता हल्लीचा अभ्यास आम्हाला जमत नाही. आता ते इंग्लिश मीडियम मध्ये शाळेत आहे ना. हा. आणि आता माझं वय पण झालेलं आहे, मला 73 वय आहे. बर. त्यामुळे अभ्यास घेणं हे आता मला तेवढं जमत नाही. बर, म्हणजे माझ्या आजीच्या वयाच्याच आहात तुम्ही. मग मला सांगा की तुम्हाला पहिल्यांदा जो त्रास व्हायचा सगळं माहिती गोळा करणे वगैरे, तो कम्पॅरेटिव्हली आता वाढला असं वाटतंय तुम्हाला शिक्षकांच्या बाबतीत? आणि आमच्या वेळे पण होताच. हा, विषय दुसरे होते. हा, फॅमिली प्लॅनिंग, बचत, हे ते वेगवेगळे विषय बरेच होते. किचकट विषय होते. सक्तीचं शिक्षण, प्रौढ शिक्षण, हे सगळं तुम्ही हो, जिद्दीने हो, हो. करायचं. आणि खेड्यामध्ये केलंय सगळं. बर, आणि सगळा संसार सुद्धा तुम्हीच सांभाळत हो. होता. बर, संसार आता पण या खरेदीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथेही तुम्ही चिकाटीने आणि जिद्दीने खरेदी करा 1 मिनिटामध्ये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बर. नमस्कार. आपलं नाव? सुनीता दत्ता सूर्यवंशी. सूर्यवंशी वहिनी, तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणीच आहात. हो. आणि घरी कोण कोण असतं? माझी 3 मुलं आणि मिस्टर. मिस्टर. मग तुम्ही मूळचे पनवेलचे आहात? नाही, मग पंढरपूर गाव. पंढरपूर? हो. विठोबा माऊलींच्या गावचे? हो. मग तुम्ही माळकरी आहात का? नाही. माळकरी नाहीये? नाही. मग काय कधी कधी मटणाचा बेत जमतो घरी? रविवारी असतो. आणि असतो आधी मध्ये. मग सगळ्यांना आवडतं? हो, सगळ्यांना हा, आवडतं. आणि पंढरपूरला कोण असतं? पंढरपूरला सासू सासरे. मग ते माळकरी आहेत? नाही. ते पण माळकरी नाही? बर, पण मग आता हे जवळ आली आपली वारी आषाढी. हो. मग काय जाणार आहे पंढरपूरला? बहुतेक जमलं तर, कारण मुलगा 10वीला आहे आणि मुलगी 12वीला आहे. अरे रे, म्हणजे डबल जबाबदारी आहे. हो. मग जमेल असं म्हणू नका, उलट तुम्ही जाच, माऊलींचं दर्शन घ्या, म्हणजे दोघांना सुद्धा खूप चांगले मार्क मिळतील. हो. आणि माऊलींच्या आशीर्वादाने तुम्हाला इथं सुद्धा खरेदी खूप चांगली करता येईल असं मला वाटतंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा तेवढी खरेदी तुम्हाला करायची आहे तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे 888 रुपयांची. आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. नीट विचार करून खरेदी करा. 888 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची आहे. कमी घेतले असं वाटत असेल तर जास्तीत जास्त घ्या. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता टोटल करून पाहू.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. तन्वीने केलेली खरेदी आहे 966 रुपयांची. भिडे आजींनी केलेली खरेदी आहे 268 रुपयांची आणि सूर्यवंशी वहिनींनी केलेली खरेदी आहे 896 रुपयांची, जी 888च्या जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. ही संपूर्ण खरेदी तुमची. अभिनंदन वहिनी, तुम्हाला ही सगळी खरेदी मिळाली. कसं वाटतं आता? छान वाटतंय. छान वाटतंय. फक्त हो. छान? नाही, खूप छान वाटतंय. मग या महिन्याची खरेदी वाचली? हो. एवढं एवढ्यावर नाही भागत. नाही. बरं, मग असं काय खूप खरेदी करावी लागते का काय तुम्हाला? हो, भरपूर खरेदी. त्याच्यासाठी अजून एक चान्स तुम्हाला आहे, तो हो. म्हणजे जॅकपॉट राऊंड. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. आपल्या अंदाजे कितीच्या विनर गोरेगावकर ताई आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या सूर्यवंशी वहिनी दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. जसा तुम्ही घरी मुलांचा अभ्यास घेता तसा मी तुमचा अभ्यास घेणार आहे. म्हणजे तुम्हाला 1 पासून पुढचे अंक जास्तीत जास्त लिहायला लावणार आहे. जो 1 मिनिटामध्ये सर्वाधिक अंक लिहिल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघी तयार? सगळेजण तयार? 3.5 सुरुवात करा. 1 पासून पुढे. 3.5 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. बघूयात कोणी किती अंक लिहिलेत ते. गोरेगावकर ताईंनी 70 पर्यंत अंक लिहिलेत, तर सूर्यवंशी वहिनींनी 78 पर्यंत अंक लिहिलेत. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. हिरव्या रंगाची चावी की लाल रंगाची चावी? मला तर यातलं काही कळत नाही. वहिनी, कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाचीच? हो. का? हिरवा रंग आवडतो मला. आवडतो? हो. बाकीच्यांना काय वाटतंय? आणि लाल? हिरवीच. हो, हिरवी. तुमचं काय मत आहे? हिरवी निवडायची आहे? हो. निवडा मग. सूर्यवंशी वहिनींनी हिरव्या रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे गोरेगावकर ताईंना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडे तीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या गोरेगावकर ताई. त्यांना मिळालेत मुरमुरे. अभिनंदन. थँक्यू. काय नुसतं थँक्यू? पुन्हा हसताय तुम्ही. काय आहे? आता हे मुरमुरे कधी वापरणार? भेळ करायला आता उद्या. भेळ करायला उद्या? काय तुमच्या पार्टीमध्ये? हो. नक्की. हो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत सूर्यवंशी वहिनी. त्यांना मिळाले टुरिस्ट बॅग. अभिनंदन. थँक्यू. मुलाची 10वी आहे, हो. मुलीची 12वी आहे आणि ह्या वर्षामध्ये कुठेही बाहेर फिरायला मिळणार नाही तुम्हाला. पण यांच्या परीक्षा संपल्यानंतर ट्रिपला बाहेर जाल त्यावेळेस हीच बॅग न्याल का? हो. नक्की. हो. कुठे जायचा प्लॅन कराल त्यावेळेस? बघू आता, मुलं म्हणतील तिकडे. मुलं म्हणतील तिकडे. हो. बघूया. तोपर्यंत ही बॅग नीट सांभाळून ठेवा, हो. झी मराठीची आठवण म्हणून. हो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, मध्ये सरळ काठी तिला सगळ्यांची मिठी म्हणजे काय? या तुम्ही पुढे या. तुमचं नाव? रंजना मोरे. आणि उत्तर? लसूण. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. 3.5 मध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचे तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल मस्ती आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका.